राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा एकत्र येणार. शरद पवार यांची सर्वात मोठी राजकीय खेळी. महायुतीचं सरकार लवकरच कोसळणार. नेमकं काय घडलं? राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. विविध स्तरांवर अनेक तर्कवितर्क लावले जात असताना आता शरद पवार गटाने आपल्या भूमिकेबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी राजकीय रणनीती आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला विलीनीकरणाबाबतचा. पक्षाचा स्पष्ट संदेश. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर किंवा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. सोशल मीडिया किंवा राजकीय वर्तुळात फिरणाऱ्या चर्चांमुळे कुठलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नका, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. याचबरोबर त्यांनी आणखी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली. विलीनीकरणासंदर्भात अंतिम निर्णय हा केवळ पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार घेतील आणि त्यांच्याकडून जो निर्णय घेतला जाईल तो पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला मान्य असेल, असं शशिकांत शिंदे यांनी ठामपणे सांगितलं. यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना नवं वळण मिळालं आहे. कारण पक्षाने कोणत्याही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसताना सुरू असलेल्या चर्चांना थेट पूर्णविराम देण्याचा प्रयत्न या बैठकीत करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान शशिकांत शिंदे यांनी अजित पवार गटावरही निशाणा साधला. त्यांच्या दाव्यानुसार अजित पवार गटामध्ये सध्या अंतर्गत नाराजी आणि मतभेद वाढले असून अनेक मुद्द्यांवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीतील तिन्ही पक्ष म्हणजे 2029 विधानसभा निवडणूक एकत्र लढतील की नाही याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा संदेश दिला. विरोधकांमध्ये काय घडतंय याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःची संघटना मजबूत करण्यामध्ये भर द्या आणि आतापासूनच 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले. म्हणजेच एकीकडे विलीनीकरणाच्या चर्चांवर विश्वास ठेवू नका असा संदेश, तर दुसरीकडे आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच तयारी सुरू करण्याचे निर्देश. त्यामुळे शरद पवार गटाने आपली राजकीय रणनीती स्पष्ट करण्यास सुरुवात केल्याचे संकेत या बैठकीतून मिळत आहेत. आता पुढील काळात शरद पवार स्वतः याबाबत कोणती भूमिका घेतात, दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना प्रत्यक्षात काही दिशा मिळते का आणि महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पुढील काय परिणाम होतील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट नक्की सांगा. आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.